हॅलो, गुड मॉर्निंग. तर सकाळी सकाळी सगळं झालेलं आहे आता. टिफिन झालेत आणि नाश्त्याची तयारी चालू आहे. बॅग घेऊन ये लवकर. हो. कुठे घेऊन चालला काईट? कुठे नाही. कुठे नाही, स्कूलमध्ये घेऊन चालला ना? स्कूलमध्ये मागितली आहे हां. आणि ती फिरकी याच्यात टाकली आहे. हो. टीचर बोला कॉटन जाण्याचं तर मला कॉटनचीच आहे. कॉटनच थ्रेड आहे म्हणा. अरे ते पेपर वाली हे थांब, ही पेपरवाली आहे ना मग. पण ते प्लास्टिक सारखं दिसतं. नाही, पेपर आहे. फिरकी परत आणा उरलेली. स्कूलमध्ये अभ्यास नाही करणार आज. का? थोडा वेळ पतंग खेळायची, नंतर अभ्यासच करायचा. पूर्ण वेळ पतंग थोडी उडवायची. सांगितलं की अभ्यास नाही करायचं. आज कम्प्युटरची एक्झाम आहे तुमची. तो फेवरेट शेवटे हे तू मला नको घेऊ बघ का, आणि तू ब्रश करतो विचार. मुलं गेली शाळेत आणि आता रुद्रचं ओजस्वीटा संपलं होतं, तर आता त्यांनी घेऊन आले. तर ते एका मी पाऊचमध्ये नाही ठेवत, कारण की ते मग असं कडक होऊन जातं, कधी त्याला पाणी पण सुटतं. त्याच्यामुळे एका बरणीत, ही तुपाची बरणी आहे आमची. आम्ही जिथून तूप घेतो ते बरणीसकट येतं. तर आमच्याकडे इतक्या बरण्या साठल्या आहेत त्याच्या. तर पण ते छान आहेत, म्हणजे सगळं सामान ठेवायला युजफुल येतात. मग तर याचे 2 पॅकेट त्याच्यामध्ये टाकून ते भरून ठेवलं, कारण की ते पाऊच उघडा टाका, त्याच्यापेक्षा मग ते बरणी टाकून दिलं, चमचा टाकला की इझी पडतं जरा सकाळ सकाळीच्या धावपळमध्ये. काही थोडेफार भांडे होते घासायचे, कारण की सकाळी ब्रेकफास्टचे भांडे व्हायच्या आत मावशी येऊन भांडे घासून जातात. दिवसभर मी भांडेच घासत राहते, जेवढे पडतील तेवढे घासते, जेवढे पडतील तेवढे घासते. तरी पण भांडेवाले मावशींकडे 2 पाट्या भांडे असतात. त्यांना असं वाटतं मी दुपारपासूनचे भांडे सगळे साठवून ठेवते आणि मग त्यांना घासायला देते. पण रिॲलिटीमध्ये जर मी दुपारपासूनचे भांडे ठेवले तर बापरे 3-4 पाट्या भरतील एवढे भांडे होतात. कारण की मुलं काय, चमचा घेतला टाक धुवायला, वाटी घेतली टाक धुवायला, थोडंसं काही खाल्लं टाक धुवायला, त्यांचे खूप भांडे जमा होतात. त्याच्यामुळे दिवसभर घासले तरी पण ते तेवढे साठतातच. ही रुद्राची जुनी बॉटल होती, ती आता तिच्यावरचं सिपर तुटलं आहे. म्हटलं चला थर्मस म्हणून वापरता येईल का बघूयात. तर गरम पाणी टाकून बघितलं, थोडा वेळ ठेवलं, पण काही नाही, ते थंड झालं. फक्त त्याला तो शो दिलेला आहे असं वाटलं मला. लगेच 5 मिनिटात ते थंड झालं. ये परत नंतर पक्का ये करते. आणि एवढं बाळ व्हायची वाट बघितलीस माझ्या. सो लग्नानंतर आता पहिल्यांदा आलीस. मग ये नक्की ये. हो बाई, फेवरेट आहे, खरंच फेवरेट आहे, खरंच माझी फेवरेट आहे. मला खूप आवडते. म्हणजे ती दिसताना खूप मस्त दिसते, खूप छान दिसते. फायनली तू आलीस. मला वाटलं तू ऍड्रेस विचारते म्हणजे तुला लक्षात नाही रस्ता. आरटीओ कडून येणार होती. हा, म्हटलं एवढं फिरून मधून येण्यापेक्षा म्हटलं मला माहिती हा रस्ता आहे, मागून इथून आहे. पण तो पण बंद आहे. तू आता कुठून आलीस? यांच्या ऑफिसजवळ आलीस? हो. हा, मग तुला हाच रस्ता बरोबर आहे. हा फिरून आहे ना, खूप खड्डे झालेत, बेकार झालंय पेट्रोल. त्यामुळे मी म्हटलं म्हणून मी म्हटलं लोकेशन विचार. मुलंच बसत असतील तुझी मागे, बाकी मोठ्यांना नसेल होत जागा. शुभमचं लग्न होतं ना, हा 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 सगळ्या मोठ्या बाया काय कोणी जिथं तिथं सगळे बस. हा ना, आहे म्हणा जागा तशी. अगं भारी आहे ती, बघ तू. असं वाटतं ते फक्त छोटी आहे, वाटतंय. हा पण हा, ती एक 4 व्हीलर काम करते ना. बरोबर. नाही, खूप जागा आहे. स्पेस
म्हणजे माझ्यासारखं पण कोणी बसू शकतं उंच, असं काही नाही. 4 जण आरामशीर बसता आणि चालवायला पण तुला सोपी खूपच सोपी, आणि ट्रॅफिक मध्ये काहीच वाटत मच नाही. कुठेच काही वाटत नाही. मेन म्हणजे पार्किंगला प्रॉब्लेम नाही कुठेच. बरोबर, पार्किंगला तर खरं आहे, ते खरं आहे. फक्त पार्किंग मुंबईमध्ये किती जणांनी घेतल्या खात फक्त पार्किंगसाठी, खूप जणांनी. माझी फेवरेट आहे. मला यांना सांगितलं ना, मी बोलतात तू बसशील का त्याच्यामध्ये? म्हटलं मोठी गाडी आहे ती, म्हटलं मोठी गाडी आहे. गाडी का मी तुम्हाला बारीक होऊन दाखवते. पण मोठी गाडी आहे, असं तुम्हाला वाटते छोटी अशी बघताना, तुला वाटत नाही तू ही गाडी चालव, कम्फर्टेबल आहे. नॉर्मलच वाटते असेल, नॉर्मल फोर पण इलेक्ट्रिकचा असं काही प्रॉब्लेम नाही येत ना. नाही, काहीच नाही. पहिला वर्ष झालं आता माझ्या जावेला पंच घेतली, म्हणजे ते दिराला पण वापरायची होती म्हणून ती पण इलेक्ट्रिकच घेतली. टाटा पंच. हो, ती पण मी चालवते, काहीच वाटत नाही. ही चालवते ती चालवते असं काहीच मला वाटत नाही. ती पण ऑटोमॅटिकच आहे. ऑटो आहे. त्यांची फॉर्च्युनर थोडीशी चालवून बघितली. हा, त्यांना फॉर्च्युनर ते आयुष्यात मला देणार नाही हातात. चालवली, मला म्हणे चुप राहा, थोडे दिवस अजून नाही चालव. तुला ते हातात बसली ना, आता काय नाही वाटणार. काहीच वाटत नाही. आणि मेन म्हणजे हिचा आवाज येत नाही. अशीच जा सरळ आणि सेकंड राईटवाला, सेकंड राईट. हा राईट गेला, त्याच्यानंतर अजून एक दुसरा राईटला मग जा. राईट मारून मग लेफ्ट मारून सरळ जिथे रस्ता जातो तिथे डायरेक्ट. मग तू ते त्या रोडला निघशील, विबगरच्या बाजूला. ती विबगर शाळा दिसते ना समोर, तिला बघत चालायचं, ती बरोबर सोडणार तुला तिथपर्यंत. चल बाय, ये परत, भेटूयात मग. बाय बाय. पूनम गेली आणि मुलं आले घरी, आणि रुद्र थोडासा हट्टीपणा करत होता की त्याची काईट फाटलेली, तर मला आत्ता काईट पाहिजे. पण थोडंसं त्याला मनवलं आणि घरात आणलं. दोघांना जेवायला वाढलं, छान जेवले दोघंजणं. आम्ही दरवर्षी 5 किलो वाटाणे भरतो, कारण की वर्षभरामध्ये कधी पावभाजी करायची असेल तर मग लागतात, किंवा काही असेल तर वाटाणे लागतात, तर मग फ्रोझन करून ठेवतो बाहेरून आल्यापेक्षा. आत्ता स्वस्त पण झालेत वाटाणे, तर मग हे वाटाणे सोलून 5 किलो आम्ही फ्रीजमध्ये ठेवून दिलेत. आणि हे आमच्या घरामधलं सगळ्यात फेवरेट स्नॅक आहे, जे घरी एकदम इझिली बनतं. म्हणजे आमच्या पोळ्या ज्या पण उरलेल्या असतात ते आम्ही 4-5 दिवसांच्या साठवते फ्रीजमध्ये, नंतर त्यांचे त्रिकोणी चतकोर तुकडे करून ते सुकत ठेवते रात्रभर झाकून. ते छान असे कडक होतात. मग ते नंतर दुसऱ्या दिवशी तळते, आणि तळल्यानंतर त्याच्यावरती छान असं थोडंसं मीठ आणि तिखट टाकायचं आणि खायचं. ते छान असे नाचोसारखे लागतात, खूप मस्त लागतात. करून बघा, पोळ्या फेकण्यापेक्षा ते असं काही केलं तर. आणि हे फार आवडतं मुलांनाही, आणि रुद्रला आम्ही सगळे ते खातो. सुवर्णा विचारते आंब्याला आंबे येतात का? म्हटलं आता कुठे, नंतर येतात. हा ना, म्हटलं हा काय मोहर, आता येतील म्हटलं. संध्याकाळी जेवणाला आलूचे पराठे आणि मटारचे पराठे बनवायचे होते, तर हे मटारचे पराठे आहेत. आणि आलूचे पराठे स्टफ करून बनवलेत, आणि मटार डायरेक्ट पिठामध्ये मटार शिजवून मळून गेलेलं आहे. हे उद्याचं पुरणाची तयारी आहे. आणि मटारचे पराठे छान झालेत अगदी. आईंना खायचे होते म्हणून म्हटलं चला मटारचे पराठे करूयात. आणि आलू पराठे सगळ्यांना आवडतात म्हणून आलू पराठेही केले, कारण की मुलं नाठा आहेत. मुलं कसं खात नाहीत हे असं ग्रीन वगैरे, काही हेल्दी वगैरे दिसलं तर मग आलूचे पराठे सगळ्यांना आवडतात. आणि दह्याची चटणी केली, पुदिना, कोथिंबीर, मिरची, लसूण, मीठ टाकून, आणि छान लागते. ती सिम्पल आहे आणि खूप मस्त लागते. आणि आज पुरतं एवढंच. आणि
कारण की हे झाल्यानंतर मी लगेच आवरून ध्रुव खूप क्रँकी होत होता, खूप रडत होता, म्हणून मी त्याला घेऊन वरती गेले आणि लगेच तो झोपला बाजूला आणि त्याच्या बाजूला मीही झोपून गेले. तर आज एवढं शूट केलेलं आहे. राजपुरते इतकंच. आता उद्या भेटूयात एका नवीन फ्रेश व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू, गुड नाईट.